नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत आपण 5 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवरती ही योजना सुरू केलेली आहे। तर आपल्याला प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 5 हप्ते भेटलेले आहेत, म्हणजे प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये या योजनेची जमा देखील झालेली आहे। परंतु मित्रांनो, आता आपल्याला आतुरता लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची। तर मग आता हा 6वा हप्ता नक्की केव्हा जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि जमा होणार आहे तर तो नक्की किती जमा होणार आहे, आणि हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला नक्की कोणकोणती कामे करायची आहेत याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचा आपण लाभ घेतलेला आहे, तर तो प्रत्येकी 2000 रुपये असा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु पीएम किसानच्या धर्तीवरती आपल्याला नमोचा हप्ता हा भेटत असतो, परंतु पीएम किसानचा हप्ता वितरित होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला आहे, परंतु अद्याप मात्र नमोच्या 6व्या हप्त्याची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। तर याचं कारण असं आहे की उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे 10 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे सादर करणार आहेत। आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे, म्हणजेच त्याच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे। आणि या निधीची तरतूद केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे निधीमध्ये वाढ करण्यात येणार असून आपल्याला ज्या ठिकाणी प्रत्येकी म्हणजे आपण ज्या 5 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी 2000 रुपये, तर आता 6व्या हप्त्यापासून आपल्याला प्रत्येकी 3000 रुपयांचा लाभ हा आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि त्यामुळेच या नमोच्या 6व्या हप्त्यासाठी दिरंगाई झालेली आहे किंवा विलंब लागलेला आहे। परंतु मित्रांनो, आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करणार आहोत। तर ती वाढ ही सरकार करणार आहे, म्हणजेच उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नमोच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार असून प्रत्येकी 2 हप्त्यांऐवजी 3000 रुपयांचा हप्ता आपल्याला भेटणार आहे। आणि मग म्हणजे आपण ज्या ठिकाणी पीएमच्या आणि नमोचे मिळून वार्षिक 12,000 रुपयांचा लाभ घेत होतो, तर त्या ठिकाणी आपल्याला पीएमचा आणि नमोचे मिळून वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ हा भेटणार आहे। परंतु मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमची ई-केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे, तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे आणि तुमचा लँड शेअरिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील तुमचा यस असणं आवश्यक आहे। आणि हे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तरच तुम्हाला नमोचा 6वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे जमा होईल। तर मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाहीये। ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा 19वा हप्ता जमा झालेला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना नमोचा सुद्धा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाईल। तर उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या निधीची तरतूद केली जाणार असून यानंतर आता म्हणजे उद्या घोषित केलं जाईल की नमोचा 6वा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे।